Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem Anamavira from standard 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी ची अनामवीरा ही कविता बघणार आहोत. या कवितेचे कवी आहेत कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. सर्वप्रथम आपण कवीचा परिचय बघूयात. कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 1912 आणि मृत्यू 1999. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. त्यानंतर त्यांची जी पुस्तकं होती जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह, तसेच वैजयंती, राजमुकुट, कौतेश, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटकं सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या, वेळ प्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे. प्रस्तुत कवितेत कवीने देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात असे जे सैनिक असतात त्यांनी इथे अभिवादन केले. या सैनिकाची समाज दखल घेऊ अथवा ना घेऊ, परंतु आपले कर्तव्य बजावण्याचे सैनिकांनी व्रत घेतलेले असते आणि म्हणूनच या सैनिकांना अभिवादन करणे आपले कर्तव्य आहे. चला तर मग आता कविता बघूयात. कविता अभ्यासनापूर्वी आपण कविता वाचूयात. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटले ना वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तो संसारातून उठोनिया जाशी. मुखपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटल्या वात. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. कवितेचा भावार्थ बघण्याआधी आपण अनामवीरा या शब्दाचा अर्थ बघूया. अनामवीरा म्हणजे काय तर अनाम म्हणजे काय तर अपरिचित, अननोन, अनोळखी. आणि वीर म्हणजे काय तर सैनिक. तर ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कोणीही घेतली नाही असा व्यक्ती म्हणजे अनामवीर होय. चला तर आता कवितेला सुरू करूया. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटले ना वात. अनाम म्हणजे अपरिचित, वीर म्हणजे सैनिक, जाहला म्हणजे झाला, जीवनांत म्हणजे जीवनाचा अंत, त्यालाच मृत्यू म्हणू. स्तंभ म्हणजे स्मारक आणि वात म्हणजेच काय तर ज्योत. कवी येथे सांगत आहे की देशासाठी प्राण देणाऱ्या अनामवीरा, जिथे तू प्राण सोडला तिथे कोणी तुझे स्मारक उभारले नाही आणि तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत सुद्धा पेटवलेली नाही. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तो संसारातून उठोनिया जाशी. धगधगता म्हणजेच काय तर जळताना, समर म्हणजे संग्राम किंवा आपण लढाई म्हणूया, ज्वाला म्हणजे जाळ, देशाकाशी म्हणजे देशाच्या आकाशात. देशाच्या आकाशात या शब्दापासून देशाकाशी हा शब्द बनला आहे. संसार म्हणजेच काय तर प्रपंच. इथे कवी सांगतात की या देशाच्या आकाशात सीमेवर जेव्हा युद्धाच्या धडाडणाऱ्या ज्वाला भडकल्या, तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत स्वतः जळण्यासाठी तू
तुझ्या हसत्या खेळत्या भरल्या संसाराला सोडून उठून गेलास. माझा संसार कसा सोडून जाऊ याचा तू अजिबात विचार केला नाही. देश रक्षणाची हाक मिळताच तत्परतेने कुटुंबाचा विचार न करता तू देशाच्या रक्षणासाठी निघालास. पुढील लाईन्स बघूया. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. मूकपणाने म्हणजे शांतपणे, लोपती म्हणजे विरून जाणे, संध्या म्हणजे सायंकाळ, विलीन म्हणजेच काय तर नामशेष होणे. तर कवी या ओळींमध्ये सांगत आहेत की सूर्यास्त होताना सायंकाळी जशी क्षितिजाची रेख मूकपणाने अंधारात विरून जाते, कुणाला काहीही सांगत नाही, तसा तू भीती न बाळगता कुठलीही आशा आकांक्षा मागे न ठेवता मरणास विलीन झाला. संध्याकाळी जसा सूर्यास्त होतो तसतशी क्षितिज रेषा धुसर होत जाते, तसाच या सैनिकाच्या जीवनरेषेचा सुद्धा तो अंत होत असतो. पुढील लाईन्स बघूया. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जनभक्ती म्हणजे लोकसेवा, नच म्हणजे नाही, उधानले म्हणजेच उफाळले, भाव म्हणजे भावना, रियासत म्हणजे साम्राज्य आणि नोंदले म्हणजेच काय तर दाखल केले. कवी सांगतायत की ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उफाळून आल्या नाहीत. इतिहासाच्या पानावर तुझे नावही गौरवाने कोरले गेले नाही आणि असे होणार नाही हे माहीत असताना देखील फक्त देशासाठी आणि देशवासियांसाठी कुटुंबाला सोडून तू गेलेला आहेस. पुढील ओळी बघूयात. जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. भाट म्हणजे गायक, गोडवी गाणारे गायक. यशोगान म्हणजे यशाचे गान. तुझे म्हणजेच काय तर तुझे. सफल यशस्वी आणि जाहले म्हणजेच काय तर झाले. कवी इथे सांगत आहेत की जशी तुझी यथोगाथा डफाच्या तालावर जरी कुणी गायकाने गायली नाही तरीही देशासाठी तू दिलेले बलिदान यशस्वीच ठरणार आहे. काळोखातून विजयाचा ये पहाटाच तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. तर इथे प्रणाम म्हणजे काय तर वंदन करणे. ओके, तुझला म्हणजेच तुझा. तर मृत्युंजय वीर म्हणजे देशासाठी प्राणांचे बलिदान देणारा वीर, आणि हा मृत्यूवर विजय मिळवतो आणि तोच खरा चिरंजीव ठरतो. जो मृत्यूवर विजय मिळवतो तोच खरा चिरंजीव ठरतो. या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाट प्रकाश येईल, परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे. मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा, माझे पहिले वंदन तुलाच आहे, असे कवी कुसुमाग्रज इथे म्हणत आहे. आय होप ही कविता तुम्हाला समजली असेल. तेव्हा पुन्हा भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.